हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर विरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत। मात्र या प्रकरणात आरोपी जनार्दनला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला। जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान तसंच पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कोणीच का रोखलं नाही असा सवालही त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकर यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सख्खे भाऊ। त्यांचे नेमके काही आक्षेप आहेत आपण जाणून घेऊया। आता त्यांची प्रकृती कशी आहे त्याबद्दल आधी सांगा आणि एकंदरीत हे जे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? मी पावणे 8 वाजेपर्यंत होती, पावणे 8 वाजेपर्यंत होती, पण त्यांना मी जाऊन बघून आले। फक्त हात हलवला आणि असं केलं, एवढंच मात्र केलं, बाकी काही केलं नाही। त्याच्यानंतर मी घरी गेली। घरी जाताना मला मध्येच म्हणजे फोन केला की न्यूज ऐकली का की असं न्यूजमध्ये सांगतायत म्हणून। तर मी म्हटलं अरे हे सगळं खोटं आहे, तर हे म्हणजे जर असं करू शकत नाही तर मग हे लोक न्यूजवरती असं दाखवतात का? जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस अशी स्टेटमेंट घेऊच कसे शकतात? एवढंच माझा आक्षेप होता। म्हणून मी पत्रकार परिषदेला बोलून म्हटलं आपले मुद्दे मांडावे। आणि आता नवीन मुद्दा काढला की चपाती दिली नाही तर रागाने मी केली। अशी कुठली बायको आहे की नवऱ्याला सकाळी जो डायबिटीस आहे, ज्याला सकाळी गोळी खाल्ल्यानंतर नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी खावं लागतं गोळी घेतल्यानंतर, ती अशी बायको करेल का की बाबा त्यांना देणार नाही म्हणून? माझा पोलीस म्हणतात की हे सगळे केमिकल त्यांनी घेतले आणि पूर्वनियोजित कट। अरे पण ते केमिकल घेतलं, समजा ते कंपनीतनं केमिकल घेतलं, तुम्हाला CCTV फुटेजमध्ये दिसलं, तुम्हाला गाडी दिसली, मग बाकीचे कर्मचारी बाकीचे लोकांनी का नाही विचारले की बाबा तू केमिकल घेऊन कुठे जातं? आजच कसं त्यांना CCTV फुटेजमध्ये ते केमिकल दिसलं। 12 प्रवासी होते एवढं मला कळलं, पण नक्की कोण कोण आहे ते मला पण सांगता येणार नाही। पण त्याच्यामध्ये माझे स्वतःच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर विश्वास खानविलकर हे सुद्धा होते। आणि मी असं ऐकलं आहे की ही गाडी त्यांनी जेव्हा हे करायचं होतं तेव्हा पूर्ण गाडी त्यांनी सगळे दरवाजे लॉक केले। तर सगळे दरवाजे लॉक केले असते तर त्याच्यातनं 3 माणसं जे असे बाहेर पडले की त्यांना काही एक खरचटलेलं निशाणसुद्धा नाही। शिवाय माझे जे भावचे आहेत ते सुद्धा त्या गाडीतनंच उडी मारून बाहेर पडले। जर दरवाजे लॉक असते तर त्यांनी गाडीतनं उडी मारली कशी असती? आणि फक्त त्यांच्या कानाला तुम्हाला असं म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी देखील कोणी सहभागी असू शकते? आता हे तर मी सांगू शकत नाही, पण त्यांना ह्या प्रकरणात गोवलं जातं एवढं तरी मला नक्की सांगायचं आहे। आणि माझा भाव निर्दोष आहे। प्रतिनिधी सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी। आणि ब्रेक नंतर आपण यानंतर बघणार आहोत मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन ATSचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। मात्र या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात करण्यात आला। या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश AK लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक आरोप केला।